आता ओळखी झाली. हा आता निघते. कुठे चालली? कुठे? चालवण्यासाठी नाही मार्ग कळवला. हा? त्याला कारण आहे. त्याला कारण आहे. कारण हा. आजपर्यंत अनेक लोकांना मी माझी भूक शोधण्यासाठी माझ्यासाठी मारली. म्हणजे आपण अनेक लोकांना कष्ट करतो. तुला पाहिलं आणि विचार होत होता. असा कोणता विचार? कारण हा? आजपर्यंत तुझ्यासारखी स्त्री या विश्वात पाहिलीच नाही. अहो, माझ्यासारखी स्त्री आपण या विश्वात पाहिली नाही. मुळीच नाही. अहो, मग तुमची नजर चुकीची आहे. अहो, माझ्यापेक्षा सुंदर स्त्रिया या असण्यापेक्षा. माझी नजर केव्हा चुकत नाही. हो. आणि ज्या व्यक्तीवर पडते त्याला मी कधी सोडत नाही. होय ना? अहो, पण आपण माझा मार्ग का रोखताय? त्याला पण कारण आहे. त्याला कारण आहे. कारण हा? तुला पाहिल्यानंतर मला असं वाटू लागलं असं काय? की शब्दात सांगू शकत नाही. शब्दात सांगू शकत नाही. हो. म्हणजे तुझी माझी जोडी आता जमली ग. यश तुझं. आपण कोण? मी कोण याची प्रचिती तुला देणारच आहे. पण प्रथम माझ्या प्रश्नाचं उत्तर मला हवंय. असं कोणतं? जीवनात माणसाला जे जमतं तेच त्याने करावं. विनाकारण वाह्यात पाऊल टाकून महावाचन बुद्धीला बदल स्वैरगतीने वावरणारी माणसं प्रतापला कधी आवडत नाही. आणि तुझ्याच मनात राहू द्या, राज्य माझं आहे आणि या माझ्या राज्यात ज्यानं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला त्याला प्रतापनं कधी सोडलं नाही. तेव्हा कोण आहेस तू? ब्रह्मरक्षा सजवलेला ध्यान असा दुनिया. हा तुझा चेहरा वाचला ओम भाव आणि या ओम भावालाच तुझा स्थापना आहे. तेव्हा जास्त बोलण्याची माझी अपेक्षा नाही. तेव्हा मी ठरविलंय चालता होईतून. कशी नाटेश घेऊ आमचे मित्र विराज आचरेकर यांनी Thank you.
नशीब चांगलं लागणार ना. नाहीतर आईचे पोचता. अरे पण इतकी पडदारी ना काय याच्या काय होत आहे काय हो? काय हो? काय चाललं अशा सुखद समयी तुम्ही का आलात? मी काय तर तुमचा झूज काय काय? पाऊस काय म्हणत होता झूज 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 पाऊस काय म्हटलं काय म्हणते माहितीये तुम्हाला? असं म्हणतो का? तुमचं नाव काय? काहीतरी बोलायचं नाही. शब्द वापरला नाही, जपून वापरा. कोण तुम्ही? हे आमचं प्रेम चाललेलं आहे. इतक्या प्रेम होतो गेला काय म्हणजे? तारुण्य अवस्था. तारुण्य घर असत होतं. प्रेम मी आणला असता ऐकला तर भैरा नसता ऐकला काय म्हणतो बोला. तुमचं नाव काय सुरत. सूरज मामा राजा सुरत. हा प्रतिष्ठित माणूस. असं किती बोलवाया सांगायची पद्धत. मोठेपणा दादा. आमचं पण नाव ऐकलं तुम्ही आमचं नाव सखूबाई सखूबाई. बाई म्हणजे का ती बाई नाही ती बाई नाही ही बाई बाई एवढी मारून टाकली पुढे ते राज करते आहे चांगलं घ्यावा हा काय नु पाया पण जाईल ना माझ्या नारायणाला तुमचं चांगलं करूया. अरे देवा माया नारायण कोण? हा म्हणजे तुमचे पतिदेव. काय माहिती? तुमच्या समोर एक बोलण्याचा विचार करावा. आता आमचा वय झाला मागचा फुलका फुलका मध्ये होता वयानुसार हे सर्व होतं. तुमचे मुलगा झाला गेला ह्या काय करा आपण जे पाहिलं ते सत्य आहे. आपल्या गंगेवर संकट आलं होतं. संकट मी दूर केलं. याला विशेष का झालं? परमेश्वराने ठेवलंय. आणि तू म्हणतोयस, हे विश्व सर्वश्रेष्ठ मी आहे. विश्व कोणी निर्माण केलं? होय ना? ज्यावेळेस जगाला अंडाकडे उद्भवीत, या खाणीपासून विश्वभराची निर्मिती झाली. विश्व प्रत्येक प्राणीमात्र देवाला निर्माता. परमेश्वराची निर्मिती कुणी केली? काही माहित नाही ते बोलण्याचा प्रयत्न करू नको. कारण तुझी मी तुझ्या माता कोण? कश्यप म्हणून माता अदिती आणि दिदी. दिदीचे तुम्ही दानव आणि अदितीचे देव होय. तेव्हा माझी पद्धत फार वेगळी आहे. मी सहजासहजी कुणाच्या भागात प्रत्यय निर्माण करत नाही. तेव्हा दानवेश्वर मी जेवढा स्त्रीला पत्नी आहे एवढा शिवला पत्नी सुद्धा आहे. माझे शब्द जसे सुंदरप्रमाणे मृदू आहे तसे भाषाला सुंदर सुद्धा आहे. आणि एक दिवस समजण्यात राहू द्या. विश्वाच्या असं म्हणतात मी कुणी दिले आहे हे स्वतःचं परिणामाला सांगायचं नसतं. ते जगाचा उठावा असायला हवं. आणि आपली मार्गदर्शा प्रत्येकाला करायला हवी. असं कार्य प्रत्येकाचा स्वतः करतो. हा तुमचा दुष्ट भाव आहे. कारण विश्वाच्या ठाई
आणि बृहस्पतीनं देवदेवतांना गेलो. अर्थात सत्याचा मार्ग काय आहे, असत्याचा मार्ग काय आहे हे जाणून तिला घडला शुक्राचा रेणूचा ठेवला. मग तुम्ही जाणून शिवायला जर बुद्धी होती वाया पाऊल टाकला. यालाही कारण आहे. अरे त्याच देवताने आतापर्यंत आम्हा दानवांच्या बाबतीत केलं ते का? एका हातानं दिलं, दुसऱ्या हातानं हिरावून घेण्यासाठी ते तत्पर ठरवले. अरे आई बाबाला मुलाला जन्म दिला, योग्य संस्काराने त्याचं जीवन घडविलं. प्रत्येक प्राणीमात्राच्या देहात किती गुण वास्तव्य करत आहे. प्रत्येकाचं वास्तव्य हे ज्याच्या त्याच्या मनात आहे. काय? आणि अपूर्ण ज्ञान घ्यायचं आहे ना, हे अपूर्ण ज्ञान घेऊ नकोस. म्हणजे? जीवनात स्वतःचा उत्कर्ष करायचा असेल तर संगत करताना बऱ्याची मी विधी आहे. विश्वासानंतर सर्वश्रेष्ठ दाखवण्यापेक्षा सर्वोत्तम योद्धा कोण आहे हे डोळ्यासमोर ठेव आणि ते समर्थन ठेव आणि हे लक्षात ठेव. माझ्या बाबतीत प्रकाराला करायचा प्रयत्न करशील, माझ्या स्वभावाची कल्पना तुला अजून ज्ञात नाही. अरे जातीवंत असतो, सांगत नाही जातीवंत आहे. त्याचं कौतुक करून तो किती श्रेष्ठ आहे हे दिसून येतो. आणि सूर्य आणि चंद्र याने हे विश्व निर्माण केलेलं आहे. आणि या विश्वात रात्र आणि दिवस निर्माण करण्यासाठी सूर्य आणि चंद्र कारणीभूत असतात. तेव्हा स्वतःचा मोठेपणा स्वतःचा प्रेमाने सांगतोस. आता म्हणतो काय का देवा? आतापर्यंत कित्येक तुम्ही माझ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. येणारा विनाला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केला. ऐकल्या त्याला जीवदान दिलं आणि त्याला घडल्या त्याला आलेल्या सगळ्यांनी वाटले. आकाशात वळवळणार आहे सूर्य चंद्र एवढं नव्हे जे वर्ष तारांगण एवढं नाही विश्वाच्या ठाई. अरे नेत्राची पात लवकर लवकर एवढ्या अवधी तुझ्या चालेल का देवा? जो जो आतापर्यंत माझ्या मार्गात आला, त्याचा हनुमान केल्यावरती मी शंभर आहे. अरे माझा उत्कर्ष कसा नाही हे मला परिपूर्ण ज्ञान आहे. आतापर्यंत जे काही झालं ते सगळं मला पहिल्यांदा लावायचं आहे. स्वतःची जर बहीण असती हे पाऊल टाकलं असतंस का? आम्ही जाणव आतापर्यंत स्वतःची बहीण असते विचार वेगळा, पण माझ्या बंधूच्या बाबतीत मला घडवायचं होतं. हिला मी सांगितलं, सामोपचार केला, ऐकली नाही म्हणून सप्तताला आहे आणि त्या सप्तताला प्रत्येकाला प्राणीमात्राला विशेष प्राधान्य दिलेलं आहे. मग तू का वावरतोयस, अभिजानाला का वावरतोयस? तेव्हा एक लक्षात ठेव, काय? जीवनाचं हित साधणं हे आपल्या हाती असतं, दुसऱ्याच्या हातात कधी नसतं. आणि सर्वात महत्त्वाचे आहे हे आपण ठरवायचं नसतं. तेव्हा ज्ञानेश्वरा तर या परिस्थितीच्या बाबतीत जो विचार केला त्याला मार्ग घेण्यासाठी राजा जनता नाव म्हणून माझ्या समोर मारण्याचा प्रयत्न करतील. माझ्या जीवनातली मारामार करणं ही अधोगती असते. आणि तुझं ते पाऊल पडलं आहे हे अधोगतीच्या दिशेने पडलेलं आहे. अधोगतीच्या दिशेने पडलेलं पाऊल हे इथे करण्यासाठी राजा शिवाय डोळ्यासमोर आहे. आणि राजा असुर ते पाऊल तुला इथपर्यंत पडलंय. ते पाऊल तुला विलंब करण्यासाठी मी सज्ज होणार आहे. तेव्हा तुला काय? एखाद्या ठिकाणी आपला पाऊल ठेवतो दुसऱ्याच्या जीवावर नाही. स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या कौतुकाने निर्माण केलेलं आहे. तुझ्यासारखा एक दानवेश्वर काय? अरे दानवेश्वर हे दुनिया अरे त्यांना स्नान घालण्यासाठी नंतर तुझे भाऊ प्रसन्न असतील तर ते भाऊ
तसंच मनीष लाड यांनी माझ्या कविता गौरव करण्यासाठी बहुमत पाठवले. तो कशाला तो नाही म्हाताऱ्याला मारायचंय मुळीच नाही तर माझा वा सुदर्शन हा या सुदर्शनाला हा निश्चित परमेश्वराच्या हस्तामध्ये त्याने स्थान निर्माण केलं निश्चित सुदर्शन त्या सुदर्शनाने मातेची हा गायकवाडी की भाग सुदर्शन तिच्या अत्यंत आहे याच्यासाठी आपल्या आलेली जाणीव मातेला करून द्यावी. यात नंतर पुढील कर्तव्य. आई तुला भाग सुदर्शन तुला नमस्कार करतोय. जय बाबा. अरे देवर्षी गुरुमावळी हा सुदर्शन तुम्हाला पण नमस्कार करतोय. आई तू दिलेल्या कर्तव्य परिपूर्ण करता असावी एक हात देण्याचं कारण कोणतं मला सांग रे हा बाळा जर का या मातेवर जर का अनिष्ट आला असेल काय करशील जागच्या जागी स्थिर हो. पुस्तकाला रागाने लालगुण जाऊन जात होता तू बोलली थांबवली असते पण कारण काय ज्यालाही तशाच प्रकारचं कारण आहे असं कोणतं माते ऐक हा हे ना आता पुढील मार्ग याला सुचवण्यासाठी तू सज्ज हो. पण मला सांग रे हा आईचे भक्त तुझे कोण जे आईचे भक्त ते माझे भक्त होय ना होय ते आईचे भक्त हे तुझे भक्त नव्हे तर बंधू प्रमाण आहे होय होय ना होय भगिनी समान आहे बरोबर आहे. मग मला सांग रे हा. तुझ्या जर बंधूंवर जर संकट निर्माण आलं असेल सांग तू काय योग्य त्याला प्राकरण केलंय निश्चित आता पुढचा मार्ग मी त्याला सांगतो हे ना आता हा ऐक म्हणते त्याला जे काही कथन करायची ते मी कथन करणार नाही का माहितीये का जर का रागाने लालबुंद जर का झाला असेल तू बाजूला उभा राहा तुझं काही खरं नाही माझं खरं नाही हा याच्यासाठी हा हेच दर्शन हा यावेळी कर्कटा नावाची व्यक्ती याच व्यक्तीनं माझ्या भक्तांचा नाम क्षय करण्यासाठी तत्पर ठरला. याच्यासाठी याच कर्कटीचा सेवट करण्यासाठी मी तुला हात दिली. जी कल्पना तिच्या उद्याशी तिचा शेवट करी. मला हा गेलाय खरा पण हा गेला येतेवेळी रागाने तुला काय म्हटलं
माझ्या बाळावर तुला विश्वास नाही त्याच्या पराक्रमावरती तुझा विश्वास नाही आपल्याला संकट निर्माण झाले आणि ते संकटाचं दुरापासून हे तुझं कर्तव्य आहे. त्यामुळे विलंब नकोय त्याच्यासाठी म्हणतो